मुक्ताईनगरात ग्रामीण भागातील बोगस मतदार आमदार चंद्रकांत पाटील यांचा रुद्रावतार। येथील एका मतदान केंद्रात ग्रामीण भागातील नागरिक बोगस मतदान करत असल्याचं उघडकीस येताच आमदार चंद्रकांत पाटील यांनी रुद्रावतार धारण करत प्रशासनाला धारेवर धरलं। पहा हा प्रकार नेमका कसा घडला ते। सत्तेच्या जोरावर कोण मस्ती करत असेल ना, निवडणुकीच्या रंगणात आलेल्या योग्य पद्धतीत मतदार असेल तर आम्ही त्याचा आदर करू। कोथडी सरबडली आणि कॉलेजच्या पोरांचं मतदान करून मतदार हॅक करणारा पर्यंत कोणी असं करत आहे तर जनता तोंड टाकेन ते। आणि त्यांना प्रत्येक इलेक्शनला आणून 1000-2000 मतं अशा पद्धतीत करायचे की जेणेकरून त्यांना विजयाला ते सोपं होईल। असे जे कोण लोक आता त्यांना मध्ये धरलेले आहे त्या लोकांवर पोलीस प्रशासन दुर्लक्ष करतोय, प्रेसिडिंग ऑफिसर दुर्लक्ष करतोय, मंत्रिपदाचा दुरुपयोग होतोय। आणि ही सगळी आम जनतेमधला मुक्ताईनगरमधली या लोकांना, मुक्ताईनगर छोटंसं गाव आहे, 22-25 हजार लोक असलेलं गाव, प्रत्येक जण प्रत्येकाला ओळखतो, प्रत्येकाचा हातात हात पायावर पडतो, दररोज राम सलाम वालेकुम जय भीम होत असतो, त्याच्यामुळे प्रत्येक ओळखतो। अशा पिरियडमध्ये इथे येऊन कोणत्याच्या सत्तेचा वापर करत असेल हे लोकशाही आहे, सत्ता त्याच्या घरी आहे, पण इथे हे करत असेल तर जन आंदोलन आहे। म्हणजे बोगस मतदान केलं तर तुम्हाला म्हणायचं आता 2 धरल्यामध्ये आता पत्ता काय आहे? सालवर्डी। एक सेकंड, हा पत्ता काय आहे? दिसतोय का आपल्याला? सालवर्डी। हे गाव कोणतं आहे? मुक्ताईनगर। हा येऊन कसं मतदान करतो इथे? आणि हा कोण आहे? आता हा दुसरा नवीन बनवलाय भाऊ, हे बोगस बनवलाय भाऊ, बोगस खामखेड्याचा आहे बाबा। आता हा प्रत्यक्ष राहणारा खामखेड्याचा आहे। फोटोवरून फोट काढा, फोटोवरून फोट त्याचा फोटोवरच पण होतं त्याच्या। हा कुठला आहे? खामखेड्याचा आहे। आणखी ते दुसरा फोटो कोणाचा उतरतो? भाऊ नाही, मी आतमध्ये माझ्याकडे ते पावती नाही, मी येणार आहे, त्याला बाहेर आणला पाहिजे, मी आणतो। मी कायदा। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज करता प्रतिनिधी पंकज तायडे, मुक्ताईनगर।